सहन केलं तुझं, पण जर माझ्या आईच्या विरोधात एक शब्द जरी बोललीस तर मी सहन करणार नाही. जिथं तुझी हुल सुसवे ना तुझी भूल तुझाच भासा भावती कसं रोखू सांग मला पापण्याच्या सागराला तुझ्याच पायी भरती जीव हा सांगना सांगना. मिनिटं सुद्धा या घरात थांबायची गरज नाहीये तुला. आत्ताच्या आत्ता या घरातून आणि माझ्या आयुष्यातनं चालती हो. बनवा हा जिव्हारीचा सांग बीज बाबा. कुणामुळे करतेस तू हे सगळं? कुणाचं प्रेशर आहे तुझ्यावर? असं काही नाहीये सावी, खरं नुसती नावाची शोभा आहे, काही उपयोग नाहीये त्याचा. काय तर म्हणे दामिनी मुजुमदार. अहो तुमच्याकडे तर आता स्वतःचं घर पण नाहीये. तसं बघायला गेलं ना तर आता तुम्ही भिकारीच झालाय. आणि मुळातच ना मुजुमदार खानदानच भिकाऱ्यांचं आहे. गरिबांना लुबाडून स्वतःची पोटं भरली आहेत. आणि ही दामिनी तर ना एक नंबर. बस. धैर्य, काय चाललंय तुझं? भानावर आहे आता. भानावरच आहे मी आई. खर तर हे ना लय आधीच करायला हवं होतं मी. पण माझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी होती ना. आता मला या घरात सावीची एक गोष्ट सुद्धा नकोय. ए बाई, जीव द्या तर नदी उड मार की. इथं कशाला तडमडायला आलीस? आता तरी सरक की. कुठून येतो कोणाला मारायला इथं. धैर्य, आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं की मी तुमच्याशी असं वागेन. मला खरंच माफ करा. पप्पांच्या जीवाचा प्रश्न नसता तर मी तुम्हाला पण धैर्य, तूच म्हणाला होतास ना
तुझं खूप प्रेम आहे तिच्यावर. प्रेम आहे म्हणून तर एवढा त्रास होतोय ना. कळतंय मला. हे बघ, डोक्यात राग घालून घेऊ नकोस. हं? तू असंही म्हणाला होतास की नाही की तिच्यावर कसलं तरी प्रेशर आहे असं तुला वाटतंय.